शिवरायांचे महान शौर्य तुकोबांचे आहे भक्ती इथे. शिवरायांचे महान शौर्य तुकोबांचे आहे भक्ती इथे. महानामुचा महाराष्ट्र आहे, महानामुचा महाराष्ट्र आहे. पंढरीची वारी जिते, पंढरीची वारी जिते. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. मी कुमारी शुभांगी संतोष कोंडलकर, इयत्ता 11वीची विद्यार्थिनी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2026 मध्ये विषय मांडत आहे माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र. सागराची गाज अन सह्याद्रीचा साज, सागराची गाज अन सह्याद्रीचा साज. दर्याखोऱ्यात पानाफुलात आपुलकीचा वास. संस्कृतीने नटलेला हा परंपरांचा राजा, संस्कृतीने नटलेला हा परंपरांचा राजा. शाहिरी लावणी भक्तिरसाचा महाराष्ट्र माझा, शाहिरी लावणी भक्तिरसाचा महाराष्ट्र माझा. मित्रांनो, खरं तर ज्या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला, ज्या मातीत संतांच्या विचारांचा सुगंध दरवळतो आणि जिथे कष्ट, संस्कृती व स्वाभिमान यांचा अद्भुत संगम दिसतो, त्या माझ्या महाराष्ट्राविषयी बोलण्याचा मान मिळणे ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे. सह्याद्रीच्या कणखर कड्यांवर दौऱ्याची पताका फडकवणारा, सह्याद्रीच्या कणखर कड्यांवर दौऱ्याची पताका फडकवणारा, संतांच्या विचारांनी मानवतेचा दीप प्रज्वलित करणारा आणि कष्टाच्या घामातून सुवर्ण भविष्य घडवणारा महाराष्ट्र म्हणजे माझ्या स्वप्नांचा स्वर्गच आहे. मित्रांनो, महाराष्ट्र, महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नाही, तर आईच्या मायेचा स्पर्श, सह्याद्रीच्या कणखरतेची ताकद व संतांच्या विचारांनी उजळलेले प्रेरणेचे अखंड विद्यापीठ आहे. या भूमीचा इतिहासच प्रेरणेचा महासागर आहे. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हा फक्त मोठमोठ्या इमारतींचा किंवा झगमग करणारा महाराष्ट्र नसून तो माणुसकी, संस्कृती, प्रगती व शिक्षण यांचा सुंदर संगम असलेला महाराष्ट्र आहे. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात प्रत्येक चेहऱ्यावर आनंदाचे तेज असेल. इथे गरीब श्रीमंत, जातपात, धर्मपंथ यांच्यात भेदभाव नसेल. प्रत्येक माणूस दुसऱ्याच्या सुखदुःखातून जाईल व समाजात प्रेम, बंधुता व एकतेचे सुंदर वातावरण निर्माण होईल. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म ही भावना प्रत्येकाच्या हृदयात वसलेली असेल. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रातील शेतकरी हा दुःखाचा नव्हे तर अभिमानाचा विषय आहे. त्याच्या कपाळावरील चिंतेच्या रेषा नसून समाधानाचे हास्य असेल. शेतकऱ्याचा घाम म्हणजेच राष्ट्राची खरी संपत्ती ही भावना प्रत्येक नागरिक जपेल. या महाराष्ट्रात शिक्षण हे केवळ नोकरीचे साधन नसून संस्कारांचे मंदिर असेल. मित्रांनो, शाळांमधून केवळ डॉक्टर, इंजिनियर, अधिकारीच नव्हे तर प्रामाणिक, संवेदनशील आणि देशभक्त नागरिकही घडतील. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हा हिरवागार व प्रदूषणमुक्त असेल. नद्या स्वच्छ वाहतील, झाडे डोलतील आणि पक्ष्यांचा किलबिलाट वातावरणात आनंद भरून टाकेल. प्रत्येक नागरिक पर्यावरण रक्षणाला आपले कर्तव्य समजेल, कारण निसर्ग वाचला तरच भविष्य सुरक्षित राहील. मित्रांनो, स्त्रियांचा सन्मान आणि सुरक्षा हा माझ्या स्वप्नातील महाराष्ट्राचा आत्मा आहे. जिथे प्रत्येक मुलगी निर्भयपणे आकाशात झेप घेईल. तिच्या स्वप्नांना कोणतेही बंधने नसतील. उलट तिच्या यशाने महाराष्ट्राचा गौरव वाढेल. कारण जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे संस्कृतीचा खरा विजय होतो आणि जिथे स्त्री सुरक्षित असते तिथेच खरी प्रगती होती. आणि म्हणूनच माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात रात्री अपरात्री रस्त्यावर एकटी चालणारी मुलगी म्हणजे पुरुषांसाठी संधी नव्हे तर ती त्यांची जबाबदारी असेल. प्रत्येक स्त्री माते समान, बहिणी समान असेल. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमच नव्हे तर त्यांचे संस्कार देखील शिकवले जातील. थोडक्यात, माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र म्हणजे सह्याद्रीच्या शिखरावर उगवणारा आशेचा सूर्य. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र म्हणजे संतांच्या विचारांनी दरवळलेली माणुसकीची फुलबाग. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र म्हणजे संतांच्या विचारांनी दरवळलेली माणुसकीची फुलबाग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने तेजाळलेला स्वाभिमानाचा दीपस्तंभ आहे.